मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. गुलाम महाराज यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा आपला प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं. हा एक संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत. गुंफा यात्रा महोत्सव समितीचे सचिव प्राध्यापक लोणबरे सर यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा आपला प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं. आदर्श विद्यालय खादर सरचे माननीय मुख्याध्यापक जांभुळे सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर या. आजकाल कोणालाच आवडत नाही श्रम करणं. वर्णनीय राष्ट्रसंतांनी श्रमाविषयी खूप काही सांगितलेलं आहे, कामाविषयी सांगितलेलं आहे. आमच्या इथले जे राष्ट्रसंत तुकडोजी सेवा शिक्षण समितीचे सचिव आहेत मधुकररावजी वाडई, त्यांच्या जुन्या घरी एक मन लिहिली होती. चांगला गुण आहे, सद्गुण आहे. विद्यार्थ्यांना या राजहंस पक्षासारखं बनण्याचा प्रयत्न करा. या जगामध्ये एकही अशी व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीमध्ये चांगलं नाही, एकही गुण नाही अशी एकही व्यक्ती नाही आहे. कुणी मुलगी असेल नीट बसत असेल, कुणी मुलगी असेल नीट हाकत असेल. हे बालवय आहे. या बालवयाला जसं वळवता येईल तसं बालवय वळेल आणि या बालवयाला वळवण्याचं काम आम्हा सगळ्या मोठ्या मंडळींना करायचं आहे. संस्कार आज नितांत सायं प्रार्थनेवरून संस्कार घडतात. या संस्कारामधला सर्वात पहिला गुरुजर कोण असेल? मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि नंतर गुरुदेवो भव. आमचा बराचसा टीव्ही लावला की सिनेमा लावा म्हणतात आणि तुम्ही आजचा एक चांगला जर कार्यक्रम जर लावला संस्कार करणारा तर विद्यार्थी उठून जातात. हा टीव्हीचा विद्यार्थ्यांना दुरुपयोग आहे.
तेव्हा संस्कार क्षम जर आम्हाला बनायचं असेल तर प्रथम कुटुंब, आई आणि वडील, घरातील मंडळी, शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी घडवलं. काळाची गरज आहे. आज ज्या अन्नावरती हे विश्व उभं आहे, ज्यांच्या समावरती हे विश्व जिवंत आहे, त्यावर सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणाले, धनंजय गरिबांचे रक्त समजणी वागवत श्रीमंत. परंतु विद्यार्थी आहोत किंवा शिकायला आलो तर थोडंसं सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. मी पाचंडामध्ये छोटीशी कथा सांगतो आणि विषय संपवतो. तसंही माझं अध्यक्ष भाषण आहे आणि शेवटचं भाषण असल्यामुळे फार काही लांबवणार नाही. विषय इतका महत्वाचा आहे की ज्याचा कर्म करायचं नाही असा त्याचा एक जीवन असो जगत होता. त्या कुटुंबामध्ये एक पत्नी होती, घरामध्ये कुत्रा होता, एक मांजर होती, तसा एक स्वामी कुटीचा होता. देवळण करायचा. तुकोजी महाराजांनी काय सांगितलं की गोरगरिबांची सेवा करा, त्याच्यात परमेश्वर आहे. पण हा सेवा वगैरे काही नाही, फक्त देवासमोर राहायचा, त्याची पूजा अर्चा दोन तास बसून करायचा आणि देवासमोर प्रसाद ठेवायचा. तर महाराज मी खूप काही चांगलं काम केलं आहे. सिकलसेल रोग निदान शिबिर तथा औषधोपचार शिबिर चे आयोजन इथे केलेले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे, उद्घाटक हे इथे उपस्थित झालेले आहेत. संपतजी रामटेके हे मूळ महाबळ इथले आहेत आणि ते कोल माइन्सला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. ते ऑल इंडिया लेवलचे सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. आरोग्य भाग निर्मूलन संस्था कुरखेडा संस्थेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर रमेश कटरे. ते आमचे परम मित्र आहेत. त्यांनी आमच्या सूचनेला मान देऊन, आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या शिबिराचे इथं अतिशय
उत्कृष्टरित्या आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी जन्मशताब्दीच्या निमित्त यात्रेच्या निमित्त एक लोकांना त्यांना अज्ञान दूर होण्याकरता किंवा त्यांचा औषधोपचार मिळण्याकरता आणि त्या सिकल सेल बद्दल सगळी माहिती मिळण्याकरता इथे आयोजन केलेलं आहे आणि 200-300 लाभार्थ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. इथं तपासणी झाली आहे. त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन डॉक्टर साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांची मंडळी आपल्याला सगळ्यांना देणार आहेत. महाराजांनी सांगितलेलं आहे की हे रोग जे आहे काही संसर्गजन्य किंवा एकमेकाला हात लावल्याने किंवा रक्तात अशा प्रकारचे हे रोग होत नाही. आणि या सिकल सेल च्या माध्यमातून आता आपण जे आपल्याला माहिती पत्रिका मिळाली आहे त्या डिटेल्स दिलाय किंवा आता ते आपल्याला इथे सांगणार आहे. तुम्हाला आम्हाला ते माहिती मिळणार आहे. आपण ते घ्यायची आहे आणि त्याचा प्रचार गावागावामध्ये आपल्या कुटुंबामध्ये परिसरामध्ये करायचा आहे. त्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता त्याची माहिती सगळ्यांपर्यंत आपण दिली पाहिजे आणि आपल्याला आपण स्वतः आपल्या कुटुंब आणि आपल्या गावातील नागरिक आसपास समाजातील सगळ्या लोकांना या रोगापासून व्यवस्थित कसं होता येईल, त्याचे लक्षणं कसे आहेत, त्याचे उपचार कसे करता येईल आणि त्यापासून जे अज्ञान आहे ते न सांभाळता त्यापासून कसं दूर होता येईल यासाठी आम्हाला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. नम्र विनंती आहे की इथून आता रामधून निघत आहे तर सर्वांनी या रामधूनमध्ये सहभागी व्हावं ही विनंती. श्री गुरुदेव की, श्री गुरुदेव की, गुरुजी श्री गुरुदेव की, भगवान राष्ट्रसंत गुरुजी महाराज की, सब साधु संतन की, भारत माता की, भारत माता की. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन पतित पावन सीताराम. गुरुजी श्री गुरुदेव की, वंदनीय राष्ट्र संत श्री गुरुजी महाराज की, समर्थ सद्गुरु आळगोजी महाराज की, माय मंजुळा माता की, वैराग्य मूर्ती गाडगे महाराज की, सब साधु संतन की, भारत माता की.
मानवता
गुंफायात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमाननीय भास्कररावजी वाळे हे ध्वजारोहण करतील असे मी त्यांना विनंती करतो. गुंफायात्रा महोत्सव समितीचे सचिव त्यांना ध्वजाकडे घेऊन जातील. हरिभक्त परायण साबळे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. गुंफायात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमाननीय भास्कररावजी वाळे हे ध्वजारोहण करतील. ध्वजारोहण झाल्यानंतर लगेच आपल्याला ध्वजप्रणाम करायचा आहे. राष्ट्रसंतांच्या प्रणालीप्रमाणे ध्वजप्रणाम करायचा आहे. मी एक म्हणेन आपण दोन्ही हात जोडून छातीशी जोडायचे आहेत आणि मान नम्र करायचे. हा ध्वजप्रणाम आपणास दोनदा करायचा आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर जगाला सुख शांती देणारी प्रार्थना या ठिकाणी होईल. शांततेने बघा. अजूनही हा रामधूनचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला नाही. कृपया कोणी बोलू नका. रामधून म्हणून या रामधूनला थोडं मर्यादित केले. सर्व विश्वाला शांती लाभावी अशी जर आपली खरोखर इच्छा असेल तर त्यासाठी या शरीरातील काम क्रोध मद मत्सर राग दोष रागद्वेष हे जे विकार आहे हे विकार जोपर्यंत आपण बाहेर काढणार नाही तोपर्यंत कितीही कावडी कितीही टाकी जरी आपण आपल्या शरीरावर होती तरी हे आपलं शरीर कधीही शुद्ध होणार नाही. मित्र हो, सकाळी सामुदायिक ध्यान आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना आणि नित्य नाम मंत्री म्हणावे अथवा ते शेतामध्ये म्हणावे याच्यामध्ये काही विशेष फरक नाही. काम करता करता नावाचा कोणत्याही देवाचा मंत्र म्हणा. या ठिकाणी रामधूनचा कार्यक्रम थांबलेला आहे.
सर्व मान्यवरांना विनंती आहे ते स्टेजच्या समोर गाडीवर असतील आणि या ठिकाणी लगेच भजन स्पर्धेला काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल याने सुखी केली पंढरी. या पंढरीला किती व्यसन लागले आहे हेच पंढरी खरे इथून उपदेश भेटले आपल्याला. रिकामा कशाला फिरत तुझं गावचं नाही का तीर्थ. आपल्या गावाची शाळा मोडली धर्मशाळा तू तीर्थाची जोडली. दान नव्हे का व्यर्थ तुझ्या गावचं नाही का तीर्थ. एवढी मोठी शाळा भेटल्यावर तुम्हाला तीर्थाचं साधण्याचं मिळालं. कोणतं तीर्थ पाहिजे ना तुम्हाला. इथूनच मुलं घडणारच डॉक्टर वकील बाबासाहेबांचे गाणे साधू संतांचे विचार घेऊन या ठिकाणावर घडणारे लोकांचा मुलं हे समजायला का सुखी नाही माणूस सुखात झुळती सगळे याच्यामधलं कारण आहे. आणि महाराजांची सांगितलं प्रार्थना बऱ्याच लोकांना सांगितलं की महाराजांनी काय मागितलं माणूस मागतला. महाराजांना काही गरज नव्हती माणूस मागायची. देवानं मागत ती भीक. देव कोणती भीक मागू राहिला. माणूस जामज माणूस जाओ माणूस जामज माणूस जाओ भीक मागता प्रभु देसना प्रभु देसना. माणूस जामज माणूस जाओ माणूस जामज माणूस जाओ भीक मागता प्रभु देसना प्रभु देसना. कसा माणूस पाहिजे. जम्मू कमेंडा तुतरे तुतरे ना माणसं होतो माहिती आता इथून उद्या परवा बऱ्या माणसं गोळामध्ये जाते बोलता लागत तुम्हाला. अरे हो बाबा पंढरीनाथ सामोराला वंदने महाराजाले देव सांगत आहे. अरे जम्मू कमेंडा तुतरे तुतरे बहुत मिळे परी काय करू बहुत मिळे परी काय करू. अरे जम्मू प्रवासा म्हणजे बोला साक्षर लोक आहे. जम्मू म्हणजे माणसांनी म्हटलं महाराजांनी म्हणजे बोलण्याच्या स्वभावाचे लोक आहे काही साक्षर लोक. आपलं झाकून धरून लोकांचं काम करणं आपल्या गुलामच्या पिंडांच्या कडब्याच्या गुंजा असते हा त्या ठिकाणी नोंदवा आणि ज्याच्या नावाची पावती फाळायची आहे तपासण्याची ती व्यक्ती 18 वर्षाच्या वर वय पूर्ण केलेली असावी याची नोंद घ्या. अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी हो दंग गाऊनी अभंग पायरीशी हो दंग गाऊनी अभंग. नाथा
घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग 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 अबीर गुलाल. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ वाळवंटी गाऊ वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अबीर गुलाल.
उससे पहले इंसान बने, उससे पहले इंसान बना. तुकडोजी महाराज जाणता संत. काय कोणता संत? नुसतं संत सेवा म्हणतो, जाणता संत आहे म्हणून त्याला पदवी मिळाली राष्ट्र संत. आता पदवी मिळाला भारत. जाओ सेवा करिता प्राण, तुझा देव दुसरा होऊ शकत नाही. हे तरी जर दुसऱ्या साधूला मानत असाल त्यांना आपल्या सरकारच्या खिशा खिसा असते याच्या चिठ्ठी ठेवा. एक लक्षात ठेवता लेकर दुधानावर ठेवत नाही, लेकर प्रेमावर ठेवते. कशावर ठेवते? अरे त्या दुधाबरोबर त्याला प्रेम द्या. आणि हे गुरु कमाय नुसतं लेकराने दूध पाजू नका, त्या दुधाबरोबर त्याला संस्कार द्या. काय द्या? नुसतं दूध पाजा ना तर तो मोठा होईल, पैलवान होईल, पण हेल्यासारखा होईल. कोणासारखा होईल? भाजीपाल्याचे भाव मात खाण्याला कमी केले. लक्षात ठेवला. अरे पाप पुण्य सोडा, पण कास्तकाराला उचलायचं असेल तर शाकाहारी बना. गोपाला गोपाला हे तुरीचे भाव कायम राहावे असे वाटत असेल तर आपल्या लेकराला वरण खाणं शिकवा. काय खाणं
भाषा शिकवा. तो पोट्ट वरण खात नाही, कुडीवाला मरण ना. तो खाते पार्लेजी. काय खाते? पार्लेजी. काय ते तुरीचे भाव वाढन. अरे लेकरायला मुलीचं वरण खा. अरे लक्षात घ्या माय मावली हो, जागेवा जागेवा. या देशात अरे फूल आपल्या माईच्या कुशीत खेळून राहिलाय म्हणून त्याला झाडाचं फूल नाही सोडलं. जेव्हा तुम्ही देशाच्या कणाकणावर प्रेम कराल तेव्हा या माईले धक्का नाही लागला पाहिजे असं आचरण ठेवाल. आज भारत माताची जय म्हटल्या जाते पण भारत मातेवर प्रेम केलं जात नाही म्हणून तुकडोजी बाबा लिहितात देव प्रेमाचा भोगेला. देव न बाई जात पात अथवा करा, न बाई जात पात अथवा करा, आता घोडा येऊन दरीला, आता घोडा येऊन दरीला, ऐसा लौकिक दयाचा, ऐसा लौकिक दयाचा. मित्र हो, जगात विविध पद्धतीनं निवडणुका होतात, विविध पद्धतीनं निवडणुका होतात पण तुकडोजी बाबांसारखी निवडणूक या गोंधळ्याला सुरुवात जी केली तुकडोजी बाबांनी अशी जगाच्या पाठीवर कुठेही होत नाही. ऐकून घ्या, कोणालाही पावती फळाचा अधिकार आहे आणि कोणालाही या यात्रा समितीचा अध्यक्ष होण्याचा अधिकार आहे. ज्यानं ज्यानं पावत्या फाडल्या असेल त्याच्या पावत्या एका ठिकाणी जमा केल्या जाते, अधिष्ठानावर टाकल्या जाते आणि महाराज ते चिठ्ठी लेकरू उचलं. हे बेटा, ज्याच्या हृदयात कपट जन्माला यायचं, ज्याच्या हृदयात मान प्रतिष्ठा जन्माला यायची आहे, त्याच्या हृदयात जात जन्माला यायची आहे, पंथ जन्माला यायचा आहे, संप्रदाय जन्माला यायचा आहे, तो भारत मातेचा सुपुत्र म्हणून उभा या ठिकाणी. त्याच्या हातानं चिठ्ठी उचलली. चिठ्ठी कोणाची आहे हे त्याच्या हातातलं भाग्य सांगेल. महादेव धारणे राहणार गोंधळा. कोण भाग्यवान आहे त्यानं पुढे यावं. हा इथल्या यात्रा कमिटीच्या पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष. दुसरी चिठ्ठी निघणार आहे ते या यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष राहील. नथुजी बालाजी कसारे राहणार वाघेडा तालुका भद्रावती. आता ज्या नावाची निवड या लेकराच्या मुठीतून ज्यांचं भाग्य उदयाला येणार आहे ते राहील या यात्रा कमिटीचे कोषाध्यक्ष. श्री धर्मा कौडूजी आडे मुक्काम पिपरगा. आता जे कोण्या चिठ्ठ्या माझ्याकडे येतील ते या सगळ्या यात्रा कमिटीचे सदस्य राहतील. श्री यशवंतराव ताडाम दानापूर पेठ. मिळो बहुमान माताना जसा देशात. पुरुषांना हे भजन तुकडोजी बाबांना लिहिलं. अमरावतीला जेव्हा राष्ट्रपती आल्या आणि तिथे तुकडोजी महाराजांचं अमरावतीला भजन झालं, ज्या भजनात तुकडोजी बाबांनी हे भजन म्हटलं ते भजन साकार झालं. राष्ट्रपती प्रतिभाताई झाल्या. 3 माणसाचं नाव निघालं. मला बरं तर वाटलं, मी हार तर टाकला पण थोडंसं दुःख होत होतं. ते एवढंच का प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या, मला बहिणीले नंबर लागते का नाही इथं म्हणून तिचाही नंबर लागला. कुमारी गार्गी भूषण गुप्ता मुक्काम मलकापूर अर्बन बँक स्टेशन रोड औरंगाबाद. साधोजी चौधरी मुक्काम पोस्ट मदनापूर तालुका चिमूर. देवराव यादवराव खडसे मुक्काम पोस्ट तालुका जैताळा नागपूर जिल्हा नागपूर. वा नागपूरच्या माणसाचा नंबर लागला. देवेला विनोद आनंदरावजी अडसुडे मोठेगाव. टाळी वाजून द्या सर्वांनी. हे सुद्धा सदस्य झालेले. सौ सविता निळकंठ लोणबले मुक्काम कुरखेडा जिल्हा गडचिरोली. गडचिरोलीचा सुद्धा नंबर या ठिकाणी लागलेला आहे. श्री भास्कर मारुती वाडई राहणार पेंढरी. टाळी वाजून. माजी अध्यक्ष या महाराज. माजी अध्यक्षांना सेंड ऑफ नाही देत आम्ही, आशीर्वाद देतो या गुरुदेवाच्या. सेंड ऑफ देणं आम्हाला सेंड ऑफ द्यायचा नाही. म्हणजे सेंड ऑफ देणं म्हणजे आता घरी पाठवणं. लक्षात घ्या, सरकारी खात्यामध्ये सेवा निवृत्त होतात आणि परमार्थामध्ये सेवेसाठी प्रवृत्त व्हायचं आहे, एवढाच फरक आहे. परमार्थ ज्याला करायचा असेल त्यानं सेवेतून निवृत्त होऊ नये. जो सेवेतून निवृत्त झाला तो त्याच दिवशी मेला आणि ज्या दिवशी सेवेला प्रवृत्त झाला त्याच दिवशी त्याच्या जीवनाचा प्रगट दिवस झाला. गोपाल कृष्ण भगवान हे अध्यक्ष आहे, मावळचे अध्यक्ष. मी वडेट्टीवार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांचं पुष्पमाला घालून स्वागत करा, कारण हे माजी अध्यक्ष आहे आणि दुसऱ्या अध्यक्षाकडे
हे आपला भार सोपवत आहे. या हार्दिक आहे श्री गुरुदेव महिला भजन मंडळ रत्नापूर. तृतीय पुरस्कार मिळाला 701 रुपये श्री गुरुदेव मंजुळा माता भजन मंडळ रामनगर गडचिरोली यांना. बाकीच्या महिला वर्गाची बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करतो आहे. चतुर्थ पुरस्कार श्री गुरुदेव महिला भजन मंडळ कोळगाव पिपळा यांना. 5वा पुरस्कार गुरुदेव महिला भजन मंडळ आंबेनेर यांना. 6वा पुरस्कार अंजनाबाई भजन मंडळ शिरपूर यांना. त्यानंतर पुरुष विभागाचा द्वितीय पुरस्कार पुरुष विभागाचा होता 2501 रुपये आणि हे बक्षीसाठी आहे श्री गुरुदेव भजन मंडळ पालना. तृतीय पुरस्कार होता 2001 रुपये आणि हे बक्षीसाठी आहे श्री राष्ट्रसंत भजन मंडळ निपंद्रा. चतुर्थ पुरस्कार होता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गाव यांना. 5वा बक्षीस होता 1001 रुपये आणि हे बक्षीसाठी आहे हनुमान भजन मंडळ जामताळा. 6वा पुरस्कार होता 701 रुपये आणि हे बक्षीसाठी आहे श्री गुरुदेव सेवा मंडळ शिंदेवाडी यांना. 7वा पुरस्कार होता 501 रुपये आणि या बक्षीसाठी आहे शारदा गुरुदेव भजन मंडळ कोलारा. 8वा पुरस्कार श्री गुरुदेव भजन मंडळ कोलारा यांना. 9वा बक्षीस होता 251 रुपये आणि हे बक्षीसाठी आहे जगदंबा भजन मंडळ पिपळा यांना. नानाजी लग्नावळे कितीतरी वर्षापासून कोणाचंही माहीत नसताना या ठिकाणी कावडीने पाणी पाजत आहे. त्यांचा सत्कार कुंभयात्रा महोत्सव समितीचे कार्यकर्ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मंत्रकाळ उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो, ज्यांच्यामध्ये परमात्मा वास करतो, हे सर्व भाविकगण यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो. समितीच्या वतीनं आवाहन करतो, आपण येत राहा. सांगणं एवढंच आहे. हा 48वा यात्रा महोत्सव समितीच्या यात्रा महोत्सव उत्सव आम्ही साजरा करत आहोत. त्या उपक्रमाला आपण भरभरून दाद दिली त्याबद्दल सर्वांना मी आपले आभार मानतो आणि माझ्या सन्मान वाढवा सुरुवात करतो. हा यात्रा महोत्सव अनेक कार्यक्रमांशी संपन्न झाला. या कालावधीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही सादर केले. विविध कार्यक्रम अनेक लोकांच्या सहकार्याने पार पाडले. त्यामध्ये ग्रामसफाई आहे. या ग्रामसफाईमध्ये ग्राम स्वच्छतापद घेऊळा यांनी कुठलीही कार्यक्रम म्हणजे कुठलीही काळजी न करता म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपलं कामगिरी पार पाडली. नंतर सामुदायिक ध्यान प्रार्थना नित्याच्या नियमाप्रमाणे त्या चालल्या. वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धामध्ये ग्रामगीता पाठांतर स्पर्धा होती, मॅरेथॉन
रमेश